Namaste everyone. This is the next writing skill review. 12thला स्टेट बोर्डला रिव्ह्यू आहे एक लिहायला ऑरमध्ये आहे तर रिव्ह्यू. तर रिव्ह्यू म्हणजे काय ते बघूया आपण. रिव्ह्यू इज अ क्रिटिकल ॲप्रिसिएशन ऑर अप्रायझल ऑफ अ फिल्म ऑर अ बुक. एक क्रिटिकल ॲप्रिसिएशन असतं, चिकित्सात्मक परीक्षण असं आपण म्हणू शकतो याला. तर ते फिल्मचं असतं किंवा बुकचं असतं. आपल्याला प्रश्न दिलेला असतो, एक तर फिल्मचं असतं किंवा बुकचं आपल्याला क्रिटिकल ॲप्रिसिएशन लिहायचं असतं. फिल्मचं आणि बुकचं नाव दिलेलं नसतं, ते आपण लिहायचं असतं. फक्त त्याचे पॉईंट्स दिलेले असतात कधी कधी की कोणते पॉईंट्सच्या आधारे आपण ते लिहू शकतो. इट इन्क्लूड्स द बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ द फिल्म ऑर अ बुक. याची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे. म्हणजे काय, समजा आपण ती फिल्म बघितली आहे किंवा ते पुस्तक वाचलं आहे, मग इतरांनी ते वाचावं का, त्याच्यामधल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी कोणत्या आहेत, असं आपल्याला ते त्यामध्ये लिहायचं असतं. त्याला आपण समीक्षा असं म्हणतात. जसं की टीकात्मक परीक्षण असं त्याला म्हटलं जातं. आपण पेपरमध्ये वगैरे जे फिल्म नवीन रिलीज झालं आहे की त्याचं येतं किंवा पुस्तकासाठी सुद्धा येतं. हे जर वाचायची सवय असली तर आपल्याला हे लिहायला पण सोपं जातं. फिल्म कोणते येतं तर फिल्ममध्ये काय काय लिहावं लागतं. नेम ऑफ द फिल्म, नेम ऑफ द डायरेक्टर, थीम, स्टोरी, रोल्स, ॲक्टर्स कोणते आहेत, म्हणजे मेन ॲक्टिंग कोणी केलेली आहे त्यामध्ये, म्युझिक कसं आहे किंवा कोणाचं आहे, व्हाय डू यू वी लाईक फिल्म, आपल्याला ती फिल्म का आवडली किंवा का आवडते, किंवा इम्पॉर्टंट थिंग्स इन किंवा स्पेशल फीचर्स इन फिल्म, अशा पद्धतीचं पण इथं हेडिंग येऊ शकतं. बुकमध्ये पण काय आहे तर सेम याचे पॉईंट्स आहेत. नेम ऑफ द बुक, नेम ऑफ द ऑथर, नेम ऑफ पब्लिकेशन, कोणत्या पब्लिकेशनचं आहे, कॅरेक्टर्स कोणते आहे, स्टोरी, स्पेशल फीचर्स, अँड व्हाय मस्ट वी रीड द बुक. व्हाय मस्ट पण येतं आणि व्हाय मस्ट नॉट पण येतं. म्हणजे तुम्ही हे वाचू नका अशा पद्धतीचं पण आपण त्याला रिप्लाय देऊ शकतो. पण शक्यतो हे ना पॉझिटिव्हली लिहायचं आहे की तुम्ही हे वाचा या अर्थाने. तर तसं आपल्याला लिहायला हे सोपं जातं, कारण आपल्याला हा परीक्षेत प्रश्न लिहायचा. आपल्याला काही ॲक्च्युअल त्याचं अप्रिसिएशन लोकांसमोर ठेवायचं नाही, काही नाही. मग क्वेश्चन कसे येतात तर नेम ऑफ द फिल्म ऑर बुक इज नॉट गिवन, पॉईंट्स आर गिवन, समटाईम्स आर नॉट गिवन. कधी पॉईंट्स दिलेले असतात, कधी नाही दिलेले असतात. आणि फिल्मचं आणि बुकचं नाव दिलेलं नाही. आपल्याला आपणच ते लक्षात घ्यायचं आहे किंवा आपण तयारी करायची आहे त्याची. त्यामुळे हे सोपं आहे की आपण आधीच काय करायचं, 2 किंवा 3 फिल्म्स घ्यायच्या आणि त्याचे रिव्ह्यू जे आहेत तर ते रिव्ह्यू आपण तयार करून ठेवायचे बुकचे आणि फिल्मचे. जसं की वी शुड प्रिपेअर रिव्ह्यू ऑफ 2 बुक्स अँड 2 फिल्म्स. हे आपण घरी तयारच करून ठेवायचे, त्याचे लक्षात ठेवायचं. कारण आपल्याला त्याचे डायरेक्टर कोण, त्याच्यामध्ये कोण कोण रोल आहेत हे कधी कधी लक्षात राहत नाही. आणि जर आपली आवडती फिल्म असेल तर ते लक्षात राहतं. पण कसं आहे, यामध्ये कोणकोणते फिल्म किंवा बुक्स अपेक्षित असतात, म्हणजे ते योग्य ठरतात लिहिलेलं. तर याच्यामध्ये लव्ह स्टोरीज वगैरे याच्यावर आधारित असलेले बुक्स आणि फिल्मचं परीक्षण नाही लिहायचं. तर एज्युकेशनल असतील, सोशल प्रॉब्लेम रिलेटेड असतील, हिस्टॉरिकल फिल्म्स असतील. जसं की तानाजी आता हिस्टॉरिकल फिल्म आहे, याच्यामध्ये सुपर 30 हे काय एज्युकेशनल आहे, तारी जमे पर हे एज्युकेशनल आहे, अशी ही बनवा बनवी हा आहे कॉमेडी. तर या पद्धतीने मराठी इंग्लिश कोणते लिहू हिंदी किंवा मराठी किंवा इंग्लिशसुद्धा असो, तर आपण हे लिहू शकतो. मणिकर्णिका हे जो आहे हिस्टॉरिकल आहे, राणी लक्ष्मीबाई यांच्यावरचा. तानाजी आहे तानाजीवरचा. या पद्धतीने आपण, किंवा छावा आता नवीन आलेला आहे, किंवा शिवाजीराजेंवरचा आहे, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हा मराठी सिनेमा आहे. असे कोणते आपण फिल्म्स काय करतो, घेऊ शकतो. फक्त ते ना लव्ह स्टोरीज यामध्ये अपेक्षित नाही आहेत. म्हणजे लिहिलं तर ते चूक नाही आहे, पण इथं आपलं प्लॅटफॉर्म जो आहे तो एज्युकेशनल असल्यामुळे या ठिकाणी त्याचं परीक्षण अपेक्षित नाही, त्याचा रिव्ह्यू इथे एक्सपेक्टेड नाही. तर बुक्समध्ये मी काही नावं दिलेले आहे की श्रीमान योगी रणजित देसाई, मृत्युंजय आहे, इथे शिवाजी सावंत लिहायचं राहिलं आहे. मन में है विश्वास, हे विश्वास पाटील, विश्वास नांगरे पाटील यांचं आहे पुस्तक. पार्टनर हे वपू काळेंचं आहे, व्ही पी काळे इथं लिहिलं आहे. अपूर्वाई पी.एल. देशपांडे किंवा पु ल देशपांडे असं आपण त्यांना म्हणतो. तर ही काही पुस्तकं, ही जी बुक्स आहेत तर ही माझ्या आवडीची आहेत, म्हणून मी त्याची रेफरन्स इथं किंवा त्याची नावं दिलेली आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीचं सुद्धा इथं लक्षात ठेवू शकता आणि त्याचं कोणत्या पद्धतीने त्याचं रिव्ह्यू लिहायचं आहे. तर समजा फिल्मचा लिहायचा, आता मी जर म्हटलं तारे जमी पर हे फिल्म आहे, तर त्याचं काय आहे, फिल्मचं नेम लिहायचं, नेम ऑफ द डायरेक्टर कोण आहे ते लिहायचं, कॅरेक्टर्स अँड रोल्स आहेत. इथं आमिर खानचा इथं काय आहे, लीड कॅरेक्टर आहे. त्यानंतर थीम आणि अबाउट द स्टोरी, तर जे स्पेशल चिल्ड्रन आहेत
जे की डायलेक्सिया आणि डिस्लेक्सिया हे जे एज्युकेशनल प्रॉब्लेम आहेत किंवा ऑटिझम आहे, तर याच्यावर आधारित हे स्टोरी आहे. तर हे आपल्याला 2 ते 3 ओळी तिथं लिहायचं आहे. स्पेशल फीचर्स काय आहेत, तर फिल्म जी आहे ती फास्ट आहे आणि त्याच्यामध्ये ना रिअल लाईफमधल्या खूप सिच्युएशन दिल्या आहेत, की जसं काही त्याचं गाणं आहे तारे जमी परमध्ये, की तो मुलगा जो आहे तो आईला सोडून हॉस्टेलला राहायला जातो आणि खूप छोटं लहान वय असतं, तर त्यावेळेस तो ते जे गाणं आहे तुझे सब है पता मेरी माँ, तर हे जे आहे हे खूप आपल्या मनाला भावणारं गाणं आहे सगळ्या मुलांच्या आईच्या मनाला. तर अशा पद्धतीचे काही स्पेशल फीचर्स. त्यानंतर आमिर खान जेव्हा ते सांगतो त्याच्या वहीमध्ये तो जे ते बघतो सगळीकडं सारखं असतं की ते इंग्लिश लिहिताना त्याने बीचं डी कसं लिहिलेलं आहे किंवा कॅल्क्युलेशनमध्ये त्याला कसे प्रॉब्लेम आलेले आहेत, तर हे जेव्हा तो नोट डाऊन करतो तर हे टीचर्ससाठी किती महत्त्वाची ही गोष्ट दिलेली आहे की शिक्षकांनी मुलांमधल्या अशा गोष्टी शोधल्या पाहिजेत. तर या पद्धतीने त्याचे स्पेशल फीचर्स आहेत. म्युझिक, लिरिक्स आणि डान्स कसा आहे, तर खूप छान आहे की हा रिलेटेबल आहे त्याला, की जसं की त्यातली जी गाणे, जसं तुझे सब है पता हे एक गाणं आहे किंवा अजून दुसरं बम बम बोले हे एक गाणं आहे. तर ते त्या सिच्युएशनला योग्य अशा पद्धतीचे ते म्युझिक पण आहे, त्याचे वर्डिंग तसं आहे, असं आपल्याला थोडंसं लिहावं लागतं इथे. क्लायमॅक्स कुठे आहे, तर क्लायमॅक्समध्ये जेव्हा आमिर खानला ते लक्षात येतं की हा स्पेशल चाइल्ड आहे, तो त्याला बदलण्यासाठी काहीतरी त्याला चित्र वगैरे काढण्यासाठीचं त्याला प्रेरणा मोटिवेशन देतो, प्रोत्साहन देतो, तो तिथं क्लायमॅक्स आहे. त्याच्या आधीचं क्लायमॅक्स म्हणजे जिथं की चित्रपट चांगल्या अर्थाने किंवा वाईट अर्थाने वळण घेतो, चित्रपट असेल किंवा बुक असेल, स्टोरी असेल, तर त्याला क्लायमॅक्स म्हणतो आपण. व्हाय डिड यू लाईक ऑर नॉट लाईक द फिल्म. आता हे आपण आता नॉट लाईक लिहिणारच नाहीत, म्हणून व्हाय डिड यू लाईक द फिल्म ह्याचा ॲन्सर म्हणजे याच्या पुढे लिहायचं आहे आपल्याला, की कशामुळे आपल्याला आवडली, किंवा फॉर अदर्स इफ दे वॉच इट ऑर नॉट, म्हणजे सगळ्यांनी हे पाहावी का नाही पाहावी, तर मीन्स वी मस्ट वॉच दिस फिल्म असं लिहू शकतो, किंवा नाही वी मस्ट नॉट वॉच असे आपल्याला लिहिता येतं. आणि कशामुळे आवडली, तर ह्या कोणकोणत्या गोष्टी याच्या स्ट्रेंथ आहेत हे लिहायचं आहे. नंतर रिअल लाईफ सिच्युएशन कशी रिलेट करते याच्यामधनं टीचरला गायडन्स आहे, स्टुडंट्सना, पॅरेंट्सना विशेषतः यामध्ये गाईड केलेलं आहे की आपल्या मुलांना ओळखा, त्यांना कंपल्सरी करू नका, हेच करा, असं या पद्धतीने याच्यामध्ये जे दिलं आहे. देअरफॉर आय लाईक दिस फिल्म अँड यू मस्ट वॉच दिस फिल्म असं आपण लिहू शकतो या ठिकाणी. आता हे असे पॉईंट्स दिलेले असतात किंवा नसतात, मग नसले तरी आपण हे तयार करायचे. आणि यामध्ये सगळ्यात शेवटी काय करायचं आहे आपल्याला, इथं 5 स्टार काढायचे आहेत. आणि त्यामध्ये आपण ह्या फिल्मला किती स्टार देऊ, तर 3 स्टार द्यायचे असेल तर 3ला काय करायचं, फिल करायचं आहे. स्टारला फिल करायचं म्हणजे काय, या पद्धतीने त्याला काय करायचं आहे, जसं आपण रंग भरतो ना तसं त्याला फिल करायचं आहे. 2, 3, 4. तर समजा मला असं वाटलं की मी जे हे तारे जमी परचं लिहिले परीक्षण, तर मी याला 5 स्टार देणार, तर 5 स्टार आपण हे फील करायचे. तर हे काय झालं, त्याचं स्टारचं झालं ॲप्रिसिएशन. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण फिल्मचं करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जर फिल्मच्या ऐवजी बुक आलं, कधी कधी फिल्म येत नाही, काय तर बुकचा रिव्ह्यू येतो, मग त्यावेळेस पण आपण काय करायचं, बुक नेम, रायटर्स नेम, कॅरेक्टर्स कोणते आहेत, स्टोरी, थीम आणि सब्जेक्ट, जसं आपण फिल्मचं लिहिलं ना त्याच पद्धतीने याचं लिहायचं आहे. रायटर किंवा ऑथर म्हणू शकतो इथं आपण. त्यानंतर इथे सब्जेक्ट कोणता आहे, ह्या स्टोरीमध्ये ही स्टोरी कशावर आधारित आहे. समजा जर आता मी इथं उदाहरण घेतलं आहे की श्रीमान योगी समजा, तर श्रीमान योगी आहे, ते श्रीमान योगी रणजित देसाई हे त्यांच्या ऑथरचं नाव आहे. कॅरेक्टर्समध्ये शिवाजी महाराज, नंतर त्यांच्या ज्या राण्या आहेत 7 राण्या, त्या जिजाबाई, शाहू राजे आणि संभाजी राजे, ह्या पद्धतीने त्यांचे कॅरेक्टर्स असतील. त्यानंतर स्टोरी आणि थीम काय, तर शिवाजीराजांनी कसं स्वातंत्र्याचा लढा दिला आहे, हाऊ ही फॉट फॉर फ्रीडम, किंवा हाऊ ही फॉट विथ औरंगजेब फॉर फ्रीडम वगैरे. तर हे जे आहे, आणि ॲट द सेम टाईम त्यांचं द प्लॅनिंग ऑफ शिवाजी महाराज रिलेटेड टू मिलिटरी, रिलेटेड टू सब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी प्रजा या अर्थाने असं आपण लिहू शकतो. आणि व्होकॅब्लरी आणि लँग्वेज स्टाईल कशी आहे, तर काय म्हणतात त्याला, व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह व्होकॅब्लरी इज यूज्ड. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे समजण्यायोग्य या अर्थाने. अँड द लँग्वेज स्टाईल इज सो नाईस दॅट देअर इज
फ्लुएन्सी ऑल ओव्हर द बुक, म्हणजे त्या सगळ्या बुकमध्ये फ्लुएन्सी मेंटेन केलेली आहे या पद्धतीने. स्पेशल फीचर्स काय आहेत, तसं व्हेन वी स्टार्ट टू रीड बुक इट इज नॉट पॉसिबल टू अस टू स्टॉप द रीडिंग. इतकं ते छान लिहिलेलं आहे. क्लायमॅक्स कुठे आलेला आहे याच्यामध्ये ते लिहायचं आहे. तर क्लायमॅक्स म्हणजे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांना घरातलेच किंवा हितशत्रू त्रास द्यायला सुरुवात करतात, आपल्या जवळपासचेच नातलग, आणि तिथून त्यांच्या पराभवाला, काही गोष्टींमध्ये जो पराभव झाला तर त्याला सुरुवात होते, तर तो त्याचं क्लायमॅक्स आहे. व्हाय डिड यू लाईक ऑर नॉट लाईक द बुक, किंवा जिजाबाईंचा मृत्यू हा पण इथं क्लायमॅक्स होऊ शकतो. तर आपल्याला हे आवडलं तर कशामुळे आवडलं आहे, तर एक हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन देणारं आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, एक स्टोरी वाचता असं वाटतं, मोटिवेशनल आहे हे खूपच, त्यामुळे हे आपल्याला आवडतं. आणि यू मस्ट रीड दिस, म्हणजे मी तर हे 7 times 8 times वाचले आहे. सो यू ऑल्सो मस्ट रीड इट ॲटलिस्ट वन्स इन अ लाईफ. एव्हरी वन मस्ट रीड द बुक श्रीमान योगी ॲटलिस्ट वन्स इन अ लाईफ. त्यांनी वाचलंच पाहिजे, इतकं सुंदर पुस्तक आहे. आणि ज्या पद्धतीने आपण फिल्मला स्टार्स दिले, तर त्याच पद्धतीने इथे पण समजा आता मला असं वाटलं की इथे 4.5 द्यायचे, तर मी काय करेन, 4 स्टार्स आहेत तर ते काय करणार आहे, मी इथं फिल करणार आहे. आणि याच्यातला काय करायचा, अर्धा स्टार जो आहे तो फिल करायचा. ॲक्च्युली मी याला 5 स्टार्स देणार आहे, फक्त मी आता उदाहरणादाखल तुम्हाला ते सांगितलं. असं या पद्धतीने आपण काय करू शकतो, हे रिव्ह्यू लिहू शकतो, रिव्ह्यू ऑफ बुक लिहू शकतो. आता याच्यानंतरचे जे रायटिंग स्किल आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आणि याचे दोन्हीचे आपल्याला तयार करून ठेवायचे आहेत. इन ॲडव्हान्स आपण लिहून काढायच्यात ह्या गोष्टी आणि 2दा-3दा वाचायच्यात, म्हणजे आपल्याला हे लिहायला सोपं जातं, रिव्ह्यू लिहायला सोपं जातं. कारण आपल्याला काही तिथं पुस्तकाचं किंवा फिल्मचं नाव येणारच नाही. फक्त असं होऊ शकतं की तुम्ही एज्युकेशनल लिहा, हिस्टॉरिकल लिहा, शक्यतो एज्युकेशनल, हिस्टॉरिकल किंवा सोशल प्रॉब्लेमशी रिलेटेड अशा पद्धतीचंच आपल्याला येतं. तर त्यावेळेस आपली ती तयारी असावी, म्हणून आपण आपल्या आवडत्या 2-3 फिल्म आणि आवडते 2-3 पुस्तकं यांचे रिव्ह्यूज लिहून तयार ठेवायचेत आणि 2दा-3दा वाचायचे. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.